तुम्हाला माहिती आहे का 2024 मध्ये मराठीत टोटल 100 सिनेमे बनले, त्यातून फक्त 19च 1 कोटीच्या वर कमवू शकले. आणि असं नाही की जे त्याच्या आत होते ते सर्वच फ्लॉप झाले, काही क्रिटिकल एक्लेम पण होते. फॉर एक्झाम्पल पाणीपुरी, त्यातलं पुरी काढून टाका, फक्त पाणी ठेवा. मूवीजला आपण बऱ्याच कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो, चांगले, खूप चांगले, वाईट तर खूपच वाईट, आणि काही तर लिटरली टॉर्चर करतायत असं फील होतं. अनफॉर्च्युनेटली त्यांची संख्या जास्त आहे, तर अशा 10 सिनेमांची लिस्ट मी तयार केली आहे. तर चला बघूया. नंबर 10 ला आहे बाई ग. ही कथा काहीतरी वेगळंच सांगणारी होती, पण त्यामध्ये आवश्यक असलेल्या सुसंगती गायब होत्या. याची कथा आपल्याला कुठेच कनेक्टेड वाटत नाही, आणि डायलॉग तर पूर्णपणे इनलॉजिकल वाटतात. यातले लीड ॲक्टर्स डिसअपॉइंट तर करतातच, शिवाय आपल्याला ते फील होतं की मुळात यांनाच काही रस नाहीये. आणि मुळात असणार पण कसं, जर त्याची कथाच केविलवाणी आहे तर त्याचं आउटपुट पण तसंच येणार. कथा आणि पात्रांना जुळवून आणण्यात दिग्दर्शक अपयशी ठरले. तसं याचा स्क्रीन प्ले आणि स्टोरी लाईन खूपच वीक होती. यातलं एक सुद्धा पात्र आपल्या लक्षामध्ये राहत नाही, एवढ्या वीक पद्धतीने ते लिहिलं गेलंय. नंबर 9 ला आहे एक डाव भूताचा. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांनी एक काळ गाजवला होता. तेव्हाची कॉमेडी आणि ह्युमर खूप हिलेरियस असायचे आणि अर्थपूर्ण सुद्धा, पण वेळेनुसार बदलाव न करता ते त्याच झोनमध्ये अडकून पडलेत. आणि आताच्या त्यांच्या सिनेमांचे चॉईसेस पण खूप बिलो ॲव्हरेज आहेत, आणि एक डाव भूताचा हा त्यापैकीच एक आहे. हॉरर बस नावाला आहे, तसा अनुभव तो आपल्याला देत नाही. तर यामध्ये कॉमेडी एलिमेंट्स जास्त आहेत. व्हीएफएक्सचा दर्जा खूप खालावलेला आहे, त्याच्यामुळे ते फारच बनावटी आणि विनोदी वाटतं. यूट्यूबवर व्हीएफएक्स, CGI याचं ट्युटोरियल देणारे क्रिएटर्स यापेक्षा चांगली क्वालिटी प्रोव्हाइड करतात. सिनेमा स्ट्रेच करत करत आपल्याला क्लायमॅक्सपर्यंत घेऊन जातो, आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की हा टॉर्चर सहन करण्यासाठी मी स्वतः पैसे दिलेत. 1982 साली एक डाव भूताचा हा सिनेमा आला होता. त्यात दिलीप प्रभावळकर, रंजना देशमुख, अशोक सराफ या महान कलावंतांनी त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं. ज्याचं नाव वापरून या लोकांनी काय साध्य केलं हे देव जाणे. नंबर 8 ला आहे नवरा माझा नवसाचा 2. एवढा चांगला सिनेमा बनवला होता, लोकांच्या त्याच्याबद्दल खूप छान मेमरी होत्या, पण सिक्वलने त्याला गालबोट लावलं. जर सिक्वल एवढ्या ॲव्हरेजली एक्झिक्यूट करायचा होता तर तो बनवलाच कशासाठी, हा सर्वात मोठा प्रश्न माझा सचिनजींकडनं आहे. तसं मी बऱ्याच व्हिडिओमधून याबद्दल माझं मत व्यक्त केलंय. नेमकं काय चुकतंय मध्ये तर मी याबद्दल डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय. ॲक्च्युली हा सिनेमा आपल्या एक्सपेक्टेशनवर 1% सुद्धा खरा उतरत नाही. कॅरेक्टर्स, डायलॉग, स्क्रीन प्ले, इव्हन ती बनावट ट्रेंड, सर्व काही एकदम केविलवानं वाटतं. पण तरी सुद्धा या वर्षीचा सेकंड हायेस्ट ग्रॉसिंग सिनेमा आहे तो. पण तुम्हाला खरंच वाटतं लोक सचिनजी आणि स्वप्नील जोशीला थिएटरमध्ये बघायला गेली होती? मुळीच नाही. लोक नॉस्टॉल्जियासाठी गेली होती, भक्ती आणि वॅकीसाठी गेली होती, आणि या नावाच्या बळावरच एवढं कलेक्शन होऊ शकलं. नंबर 7 ला आहे गुलाबी. पुन्हा एक फिमेल ओरिएंटेड मूवी जी कॅश ग्रॅबिंग मेंटॅलिटीने बनवली गेली होती, आणि याचे मेकर्स एवढे डेस्परेट होते की सिनेमा रिलीज होण्याच्या आधीच त्याने 1 कोटींची कमाई केली अशी त्यांनी पोस्ट केली. पण या कलेक्शन मागचे सोर्सेस काय आहेत हे त्यांनी कुठेच मेन्शन केलं नाही. त्यात त्याचं टोटल लाईफ टाईम कलेक्शन आहे 51 लाख रुपये. जर त्याने खरोखर मध्येच रिलीजच्या अगोदर 1 कोटींचं कलेक्शन केलं होतं तर रिलीज नंतर किमान 1 ते 2 कोटींचं कलेक्शन तर केलंच असतं ना. एनिवे, यापेक्षा मोठा स्कॅम अजून समोर आहे. अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे असे सहजपणे अभिनय करणारे कलावंत असून सुद्धा त्यांचा प्रभाव आपल्याला कुठेच जाणवला नाही. त्यांचा एकमेकींसोबतचा बॉन्ड कुठेच आपल्याला रिअलिस्टिक वाटत नाही. पात्रांचं लिखाण खूपच कमकुवत आहे, त्याच्यामुळे ती केमिस्ट्री आपल्याला कुठेच जाणवत नाही. एकूण काय तर चांगला मुद्दा होता, चांगले कलाकार होते, पण दिशाहीन कथानक याचा मारक ठरला. नंबर 6 ला आहे बाबू. ॲक्शनच्या नावाखाली आपल्यासोबत कॉमेडी करणारा सिनेमा म्हणजे बाबू. ॲक्शन पासून डायरेक्शन पर्यंत, स्क्रिप्ट पासून एक्झिक्युशन पर्यंत सर्वच डिपार्टमेंटमध्ये हा बिलो ॲव्हरेज होता. अंकुश हा 2023 मधला ॲक्शन जॉनरचा सर्वात बेकार सिनेमा होता, पण हा त्याहूनही जास्त आहे. हा सिनेमा गोंधळलेल्या कथावर आधारित आहे, जो पूर्णपणे डायरेक्शनलेस आहे. कलाकारांची निवड योग्य नाही, आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा ठसा यामध्ये उमटवला नाही. अंकित मोहन, नेहा महाजन हे चांगले कलाकार आहेत, पण त्यांचा इम्पॅक्ट हा पूर्णतः 0 होता. हा टॉर्चर मी विसरलो होतो, पण पुन्हा एकदा. नंबर 5 ला आहे डिलिव्हरी बॉय. मराठीत एका पाठोपाठ एक बी ग्रेडचे सिनेमे देणारा जर कुठला कलाकार असेल तर तो आहे प्रथमेश परब. हा पार्थ भालेराव सुद्धा आहे, पण तो सेकंड पोझिशनवर. डिलिव्हरी बॉयची कथा अत्यंत एकसुरी आणि पूर्वानुमान करणारी आहे. यात कुठलाही ट्विस्ट किंवा नवीन थॉट नाहीये. त्यात मूळ पात्रांचा अभिनय खूप निस्तेज आहे. त्यात त्यांची डायलॉग डिलिव्हरी पूर्णपणे फेक वाटते. यातली सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राऊंड स्कोर पूर्णतः साधारण आहे, ज्याचा इम्पॅक्ट हा सिनेमावर पडतो. तर एकूण काय तर हा प्रेक्षकांच्या मनावर कुठल्याही प्रकारची छाप सोडत नाही, तर त्यांना पश्चाताप करायला भाग पाडतो की मी हा का बघितला.
नंबर 4 ला आहे रानटी. हा सिनेमा म्हणजे एक कर्कश टॉर्चर आहे जो मी माझ्या स्मरणातून विसरून जाणं पसंत करेल. सिनेमा बघून मी घरी आलो आणि व्हिडिओ बनवायला बसलो तेव्हा माझ्या मनामध्ये एकच प्रश्न घोळत होता, हे नेमकं होतं तरी काय? त्याची स्टोरी, कॅरेक्टर्सची ओरिजिन, डायलॉग्स मेकर्सने कशावरही काम केलं नाही. त्यांना बस एक ॲक्शन मूवी बनवायचा होता, पण त्याला एक्झिक्यूट कशा रीतीने करायचं याचा ताळमेळ त्यांनी कुठेच बसवला नव्हता. त्यात त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स एवढा होता की पोस्टरमध्ये दशकातील सर्वात शक्तिशाली सिनेमा अशी टॅगलाईन दिली. मी 6वी ला असताना एक धडा होता, विसर भोळा गोकुळ. दिवसभरात जे पण टास्क करायचे त्याची तो गाठ बांधून ठेवायचा जेणेकरून ते टास्क वेळेमध्ये पूर्ण व्हावे. तसंच रानटीच्या मेकर्सला एखाद्या जवळच्या व्यक्तीने गाठ बांधून द्यायला पाहिजे होती जो प्री प्रोडक्शन पासून या पूर्ण प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होता, कारण कमीत कमी ते या ओव्हर कॉन्फिडन्स पासून तरी वाचले असते. नंबर 3 ला आहे कर्मयोगी आबासाहेब. हा सिनेमा बघण्यासाठी तुमच्याकडे विशिष्ट प्रकारची शक्ती हवी आहे, सहनशक्ती. हा आबासाहेब यांच्या जीवनावर जरी असला तरी सुद्धा वास्तविकतेसोबत त्याचा काहीच संबंध नाही, कारण याच्या लेखकाने इतिहासाची पानं न चाळताच याचं लिखाण केलंय. तेच रिफ्लेक्शन दिग्दर्शक अभिनेत्यांसोबत पूर्ण क्रूवर पडलं. याचा ट्रेलर सुद्धा पूर्णपणे बघून होणार नाही एवढा तो वाईट आहे. अनिकेत विश्वासराव आणि देविका दप्तरदार यासाठी कसं काय तयार झाले कुणास ठाऊक. याने 18 लाखांचं लाईफ टाईम कलेक्शन केलं, पण याच्या मेकर्सने फुल ऑन फेक मार्केटिंग ट्राय केली. एका दिवसात 1.72 कोटींची कमाई, तर 3 दिवसात 4.33 कोटींची कमाई असे पोस्टर बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले. यार हे तर फेक कलेक्शनच्या बाबतीत गुलाबीच्या पण पुढे निघून गेले. जे स्मॉल मूवीज असतात ना ते मनाला वाटेल ते करतात, कारण की त्यांना असं वाटतं आपल्याला बोलणारं कुणीच नाही, पण मी आहे ना. 2 नंबरला आहे लेक असावी तर अशी. 90च्या दशकातील दिग्दर्शक विजय कोंडके यांनी मराठी इंडस्ट्रीला एक अजरामर सिनेमा दिला ज्याचं नाव होतं माहेरची साडी. ज्याच्या 24 वर्षानंतर हा बनला की इच्छा नसताना बनवला गेला, यामागचं रहस्य या सिनेमासोबतच सायलेंटली चाललं गेलं. कथेत नाविन्य तर काहीच नाही, जिस देश में गंगा रहता है याचा सेम प्लॉट यामध्ये कॉपी केलाय. फरक फक्त एवढाच आहे की तिथे प्रोटॅगनिस्ट मुलगा होता आणि इथे मुलगी आहे. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, विजय कोंडके यांनी 2000 साली ले चल अपने संग हा डायरेक्ट केला होता आणि त्याच वर्षी जिस देश में गंगा रहता है आला. होऊ शकतं त्यावेळेस विजय कोंडके यांना याचा मराठीमध्ये रिमेक करायचा असेल, पण आता रिलेव्हंट नसताना त्याला त्यांनी ड्रॉप केलं. 90s मधले फेमस डायरेक्टर्स तीच आयडियोलॉजी अजून पण फॉलो करतायत. इव्हन माहेरची साडीचं सेम पोस्टर यामध्ये पण कॉपी केलंय. ऍक्च्युली हा सिनेमा रोस्ट पण डिझर्व करत नाही एवढा ॲव्हरेज आहे. तर यावर्षी सर्वाधिक टॉर्चर करण्याच्या यादीमध्ये 1 नंबरला आहे मूषक आख्यान. खरं तर हा मास्टरपीस रोस्ट नाही तर इग्नोर होणं डिझर्व करतो. मकरंद अनासपुरे खूप चांगले अभिनेते आहेत आणि त्यांचा मनापासून मी आदर करतो, पण वेळेनुसार त्यांनी अभिनयामध्ये नाविन्य आणायला हवं आणि विचार करून सिनेमे निवडायला हवे. इनफॅक्ट याचे दिग्दर्शक पण तेच आहेत आणि याला बघणारे पण. चालू वर्षात त्यांनी टोटल 8 सिनेमे आणि 1 वेब सिरीज केली आणि त्यातले बहुतांश हे चांगले होते, पण हा त्यांच्या पूर्ण करिअर मधला सर्वात बेकार सिनेमा आहे. हे बोलताना खूप वाईट वाटतंय, पण आता असं वाटतंय की ते आपल्या हातानेच आपली व्हॅल्यू डाऊन करतायत. आजच्या डेटमध्ये जे पण यशस्वी अभिनेते, फिल्म मेकर, डायरेक्टर आहेत त्या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे वेळेनुसार त्यांनी स्वतःला अपडेट ठेवलं, आपली आयडियोलॉजी प्रॅक्टिकल ठेवली आणि ओपन माइंडेड विचार ठेवले. आणि याच कारणामुळे ते सक्सेसफुल तर झालेच, शिवाय रिलेव्हंट पण राहिले. आणि बघा, चांगले वाईट दोन्ही प्रकारचे सिनेमे जगातल्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये बनतात. असा कुणीच नाही ज्याचा हिटचा रेशो हा 100% असणार. बाकी या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. याचबरोबर मी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमाचा ट्रेलर रिव्ह्यू केलाय, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.